इंग्लिश माझं एकदम बेकार होतं. 12वीला बायोलॉजीचा पेपर, दुरून दुरून संबंध नव्हता. इंजिनिअरिंग मध्ये पण सगळे मराठी शिक्षक, म्हणजे कधी असा इंग्लिशचा आणि आमचा दुरान्वय संबंधच नाही. आमच्या पॉडकास्ट मध्ये तुझं स्वागत आहे. येस, नमस्कार. नमस्कार. तुमची पर्सनॅलिटी ना एकदम अशी हसमुख असते, सगळ्यांशी हसता खेळता बोलता, सगळ्यांना सोसायटीत हाय बाय करत. ही म्हणजे कसं काय आहे, एवढे हॅपी राहता कशी काय? पहिलं म्हणजे तुमचे आभार की तुम्ही मला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. तुम्ही मला वेळ दिला, मुलाखत घेतल्याबद्दल. डेफिनेटली. पहिल्या म्हणजे आता आपण प्रश्नाकडे येऊ. ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, माणसाचं आयुष्य म्हणजे लहानपणापासूनच माझ्या आयुष्यात थोडंसं स्ट्रेसफुल, म्हणजे लहानपणापासून कसं आहे थोडंसं आयुष्य म्हणजे वेगळ्या टप्प्यावरती होतं. स्ट्रगल कठीण परिस्थिती आले. नंतर मला कळायला लागलं की एवढं आयुष्याला सिरियस घेण्याची गरज नाही. आणि ठीक आहे, म्हणजे जेव्हा मी कॉलेजला वगैरे होतो तेव्हा असे काही इन्सिडेंट्स घडले माझ्याबरोबर. तर त्यानंतर मला असं वाटायला लागलं की नाही, सिरियसली राहून किंवा एकदमच पहिली जे मी 11वी-12वीच्या अगोदर होतो फार स्ट्रेसफुल आणि नेहमीच ह्यात असायचो. आणि त्यानंतर एवढे पाहिजे एवढे रिझल्ट मनासारखे आले नाही, मग मी स्वतःला चेंज केलं. अच्छा. आणि त्यानंतर मला वाटायला लागलं की नाही, आपल्याला आपलं जसं आहे राईट. आणि हॉस्टेलला जेव्हा मी गेलो, म्हणजे माझं घर सोडलं, तेव्हापासून माझा स्वभाव थोडा वेगळा झाला. आणि दॅट सूट्स मी ऍक्च्युली. आणि मला आवडतं म्हणजे नेहमीच कुठे काही टेन्सफुल वातावरण असेल तर एक थोडंसं स्वतःच्या जर काही वातावरण क्रिएट करता आलं आणि दुसऱ्याचं पण काही एक प्रमाणात स्ट्रेस कमी झाला तर दॅट इज. पण याचा अर्थ असं नाही की मी कामामध्ये वगैरे माझ्या ऑफिसच्या ठिकाणी मी असं काही तिथे मी माझी रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे नेहमीच मी जिथे पाहिजे तिथेच माझं असतं, म्हणजे घरी मेनली किंवा मित्रमंडळी सोसायटीत वगैरे. पण अज्ञता मी माझ्या ऑफिसच्या ठिकाणी मी माझे लिमिटेशन ठेवतो. ओके. तुम्ही मूळचे कुठले? तर ऍक्च्युली माझे आई, म्हणजे आमचं घर प्रॉपरली अभिपुरी म्हणून गाव आहे वाई तालुक्यामध्ये, सातारा जवळ. येस. तर गाव एकदम सुंदर आहे. म्हणजे बेसिकली आमचा भाग जो आहे हा कोकण मध्ये येतो मेनली. पण दुष्काळग्रस्त असल्यामुळे पाऊस फक्त, आणि जमिनी भरपूर कोरडवाहू असल्यामुळे आणि भात शेतीच फक्त, त्यामुळे बहुतेक लोकांना शेतीवरती त्यांचं विसंबून होत नाही. म्हणजे आमच्या पहिली पिढीने भरपूर त्यासाठी खस्ता खाल्ल्या, म्हणजे त्यांच्या अगोदरची पिढी तर गावालाच होती. नंतर मग वडिलांनी डिसाईड केलं की त्यांना 3 मुलं आजोबांना, तर माझ्या वडिलांनी आणि काकांनी मिळून ते मुंबईला आले, सेटल झाले. आणि त्यानंतर आम्ही मुंबईला, कुर्ल्याला माझा जन्म झाला. बॉर्न ब्रॉटअप तिथे. शिक्षण माझं कुर्ल्यातच थोडं, आणि नंतर वडिलांची एक इच्छा की नाही चांगलं शिकलं पाहिजे म्हणून दुसऱ्या चांगल्या शाळेत घेतलं होतं सायनला. असं माझं आमच्या म्हणजे. आणि म्हणजे तिकडे शिफ्ट होऊन मग काय वडिलांनी जॉब केला की काय? जॉबलाच. वडील सुरुवातीला गव्हर्नमेंट मध्येच होते, ॲज अ क्लेरिकल फिल्म डिव्हिजन मध्येच होते. फिल्म एडिटर म्हणून जॉब होता. तर ते नाईट शिफ्ट करायचे आणि दिवसाचं काय ना काहीतरी, कुटुंब मोठं असल्यामुळे कुटुंबाला सोबत घेऊन काहीतरी. किती जण राहायचे मग तिथे? कुर्ल्यामध्ये आम्ही ऍक्च्युली चुलते थोडे दिवस, आणि वडील, आणि आम्ही 5 भाऊ आणि 3 बहिणी, असे मिळून जवळजवळ 12-13 प्लस आत्याची मुलं, म्हणजे भरपूर परिवार होता. आणि किती मोठा फ्लॅट वगैरे काय? फ्लॅट म्हणजे फ्लॅट कुठे, चाळीतलं घर होतं. फ्लॅट हा तर आम्हाला नावच इंजिनिअरिंग नंतर कळतं की फ्लॅट काय असतो. पण त्याच्या अगोदर आमची बहीण वगैरे ते राहायचे त्या. असं नाहीये की फ्लॅट हा माहिती नंतर झाला. पण आपलं स्वतःचा फ्लॅट वगैरे असेल असं काही इमॅजिन कधी केलं नव्हतं, कारण जे स्ट्रगल आणि हे होतं. चाळीतली जी रूम होती ती किती मोठ्या, म्हणजे काय त्या मला ते स्क्वेअर फीट नाही करता येणार, पण किती रूमच्या होत्या? रूमच सांगतो ना, म्हणजे हार्डली 10x6-7 अशी एक हॉल असायचा, आणि किचन 10x2 वगैरे असं असू शकतो मे बी. भरपूर छोट्या कॉम्पॅक्ट रूम मध्ये होतो, पण बऱ्यापैकी आम्ही आनंद. 2 खोल्यांचं चाळ असायची. 2 खोल्या चाळीतले छोटे छोटे असतात. येस. आणि
त्यामध्ये आम्ही सुखी होतो. म्हणजे असं कधी वाटलं नाही की आम्हाला काही कमी पडतंय. आई वडिलांनी ते भासूनच दिलं नाही. त्यांनी त्यांच्या परीने करत गेले. वी थॉट की दॅट इज अ वर्ल्ड फॉर अस आणि बेटर फॅसिलिटी फॉर अस. फक्त एवढंच आहे की आई वडिलांची इच्छा की नाही तुम्ही शिक्षण केलं पाहिजे आणि बाकीच्या भावांना घेऊन ते शक्य झालं. असं फार म्हणजे कठीण परिस्थिती तेव्हा. कठीण परिस्थिती ऍक्च्युली आई वडिलांसाठी होतीच. कारण कसं होतं, कुटुंब मोठं होतं, खर्च भागितलं तरी मोठी गोष्ट. आता कसं आहे की परिवार कमी आहे आणि कमवणारे जास्त आहे. पण त्यावेळेस उलट होतं, कमवणारे फार कमी होते आणि परिवार मोठं होतं कारण जॉईंट कुटुंब होतं. प्लस गावाला भरपूर खर्च असायचा. कारण गावाला शेतीमध्ये आमची जी कोरडवाही होती त्यातून काही उत्पन्न नव्हतं. बरोबर. त्यामुळे बेसिकली गावाला इनकमिंग होतं, आउटगोईंग उत्पन्नाचं साधन एवढं नव्हतं. पण त्यातल्या त्यात काकांनी शेती टिकवणं आणि टिकवून ठेवणं हे मोठं चॅलेंज होतं. तर त्या टाईपमध्ये मग वडिलांनी त्यांना सपोर्ट केला. त्यांनी पण कष्ट करून शेतीमध्ये भरपूर काही टिकवून ठेवणं. कारण शेती एकदा तुम्ही नाही केली तर वाहून जाऊ शकते किंवा तुम्हाला ते डेथ होते, मग परत तुम्हाला त्यामध्ये खर्च करावा लागतो. वडिलांचं एक विजन होतं, नाही आपण मुंबईला आलोय पण आपला बेस आहे, म्हणजे त्यांच्या वडिलांचा बेस होता शेती होता. त्यांनी त्यासाठी ते पूर्ण काबाड कष्ट करून ती शेती टिकवली होती आणि ते त्यांना मेंटेन करायचं होतं त्यांच्या पिढीपुरतं. आता आमची पण ती जबाबदारी आहे, बघू कशा शक्य होतं. पण त्याचा अर्थ असा की मुंबईला बेसिकली मग त्यांनी उदरनिर्वाहासाठी व्यवसाय पण सुरू केला होता. दुकान छोटं होतं जे रेंटने घेतलं होतं. मग ते असते असते चुलत भावांची वगैरे साथ ठेवून त्यांनी ते डेव्हलप केलं चांगला धंदा. मग त्याच्यावरती आमचं इन्कम सोर्स नंतर सुरू झाला आणि आमची शिक्षण पण त्यातूनच झाली. तुम्ही किती बहीण भाऊ? ऍक्च्युली मला एक सक्का भाऊ आणि काकांची मुलं तीन भाऊ आणि 2 बहिणी. तर असं तो परिवार होता. पण आम्हाला आमच्या परिवारात एवढं हे आहे की कधी असं वाटलंच नाही की सख्खे आणि चुलत आहे असं. आणि वाढले सगळे. त्याचा इम्पॅक्ट असं झाला की बेसिकली जे आमची बॉन्डिंग होतं आणि एक जबाबदारी असते ना एकमेकाबद्दल, तर ती वाढत होती. त्यामुळे अजूनही आमच्यात एवढं असं हे नाही, पण एवढं असून सुद्धा आम्ही 5-6 जण वेगवेगळ्या ठिकाणी वेल सेटल्ड बेसिकली. तर दॅट इज इम्पॉर्टंट. आणि एज्युकेशन मग कोणत्या याच्यात झालं? मराठी मीडियम? माझं मराठी मीडियम मध्येच झालं. इंग्लिश मीडियमचा तर विचारच करू शकत नव्हतं. बेसिकली डेफिनेटली आईची इच्छा होती, पण तेच आहे की फी आणि त्याच्यात टाईपमध्ये घरी पण वातावरण तसं नव्हतं. पण जी मराठी शाळा होती ती फार सुंदर होती. DS हायस्कूल म्हणून अजूनही नाव आहे त्या शाळेचं सायनला. आणि एकदम मस्त शाळेत शिकलो मी. त्याची फी पण ₹1 पहिलीला, दुसरीला ₹2, तिसरीला ₹3. म्हणजे मी का सांगतोय, आत्ताच्या मुलांना सगळं बॅकग्राऊंड मिळून सुद्धा त्या टाईपचे शिक्षक नव्हते. दॅट इज अ मिसिंग. आणि ते शिक्षक खरोखर शिक्षक होते. त्यांना दे डिझर्व्ह फॉर शिक्षक, आदर्श शिक्षकच होते आणि त्यांच्यामुळे आम्ही घडलो ऍक्च्युली. आता आपण सब्जेक्ट निघाला तर आता ज्या फीज आहे याच्याबद्दल तुमचं काय ओपिनियन, की जे आज एज्युकेशन सिस्टीम बद्दल काय म्हणणं आहे, की जे काय चाललंय? आता बघा, माझ्या मुलगा ओम आहे, त्याला मी ICSE ला घेतलंय बेसिकली. आणि ते प्युअरली इंग्लिश मिडियम स्कूल आहे. बेसिकली कसं आहे की मी म्हणतोय की ठीक आहे, आपण फी आहे सगळं आहे, पण त्या पद्धतीचे शिक्षक नाहीत मेन म्हणजे. आणि शिक्षक असले तरी ते त्या पद्धतीने शिकवत नाहीत मेनली. आणि अजूनही आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये फ्लॉज काय आहे की एवढं माझा एक्सपिरियन्स असून सुद्धा जे प्रॅक्टिकल नॉलेज मुलांना द्यायला पाहिजे, राईट, आपल्या इथं थिओरिटिकल बेस्ड शिक्षण आहे, तर हा मोठा फ्लॉज आहे. त्यामुळे मुलं जरी उद्या बाहेर पडली फॅक्टरीमधून, म्हणजे फॅक्टरीज म्हणेल मी, तर बेसिकली त्यांना जो कॉन्फिडन्स पाहिजे किंवा फेस करायला बिझनेसला, तो होत नाही. कारण बेसिकली सुरुवात कशी आहे आपली 10वी पर्यंत थिओरिटिकल प्युअरनं लिखाण, आणि त्याच्यानंतर 11वी-12वी इज व्हेरी अगेन थिओरिटिकल. एक JEE एक्झाम असते किंवा नीट एक्झाम असते ज्यांना मेडिकलला यायचं, किंवा CA एक्झाम असते इंटर. तर ह्या एंट्रन्स एक्झामसाठी मुलं 8वी पासूनच फोकस करतात, म्हणजे ते फॅक्टरी म्हणजे ते फोकसवर नाही. मग त्यामुळे लाईफमध्ये दुसरे स्किल्स पाहिजेत, जसं तुम्हाला इंडिपेंडंट राहणं, तुम्हाला स्वतःच
इंडिपेंडंट राहायला उदरनिर्वाह यायला कसा पाहिजे. स्वतःला करता हा, येईल. उद्या बरोबर. तुम्ही लाईक जेवण बनवता यायला पाहिजे, तुम्हाला स्विमिंग यायला पाहिजे, तुम्हाला खेळता यायला पाहिजे जे की पुरेसं बाहेरच्या अदर देशांमध्ये कंट्रीजमध्ये आहे आहे. ते. बरोबर. तर ते शिकवलं जातं. हे शिक्षण बेसिकली लाईफ स्किल्स म्हणतो त्याला आपण. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर स्कूल्स. म्हणजे आजकाल फिया काय एवढ्या आहेत ते नावाला दाखवतात की आमच्या स्कूलमध्ये स्विमिंग पूल आहे किंवा काय आहे, पण लिटरली सांगतो त्या म्हणजे कधीच मुलांना ते स्विमिंग पूल किंवा काय मिळत नाही. लिटरली सगळे रेसमध्ये लागलेले आहेत. बरोबर. आणि ह्याच्यानंतरचं जे युग असेल ते मला वाटतं की ज्यांना रिसर्चमध्ये जायचं तेच एज्युकेशन राहील. बाकी सगळ्या एज्युकेशनला काहीही व्हॅल्यू नाहीये. कारण जे तुम्हाला बिझनेस स्किल्स पाहिजेत ते तुम्हाला अनुभवातून शिकावे लागणार. आणि बरोबर. त्यासाठी जे पर्क्युजिट लागतं, जसं तुम्हाला टेक्निकल येणं गरजेचं आहे किंवा AI येणं गरजेचं आहे, ते तुम्हाला 10वी-12वी पर्यंत किंवा स्वतःहूनच शिकलं पाहिजे. ते तुम्हाला कुठल्याही पुस्तकात मिळणार नाही. जी मुलं स्वतः डेव्हलप करतील त्यामध्ये दॅट इज सफिशियंट. पण एक मॅच्युरिटी येण्यासाठी तुम्हाला शिक्षणाची गरज आहे. त्याच्यासाठी शिक्षण आहे. त्यात पण जे चांगल्या इन्स्टिट्यूटमधून शिकतील त्यांचं करिअर आणि हे चांगले असण्याची शक्यता आहे. पण नॉट नेसेसरी की तुम्हाला टॉप करायचं करिअरमध्ये काहीतरी वेगळं स्वतःचं विश्व. तर तुम्हाला शिक्षणाची एवढीच गरज असेल एवढं मला काही वाटत नाही. बरोबर आहे. म्हणजे पण ज्यांना रिसर्चमध्ये जायचंय, त्यांना मेडिसिनमध्ये जायचंय किंवा वेगळं काही तर बरोबर. त्यांना शिक्षणाची गरज गरज आहे, आहे. नो डाऊट. बरोबर. मग त्यांना त्यांच्या हिशोबाने पुढचा पाथ निवडता येईल. पण ज्यांना टेक्निकलमध्ये काही करायचंय, जसं IT मध्ये किंवा तुमच्या बाकीच्या क्षेत्रामध्ये, म्हणजे भरपूर काय काय क्षेत्र आहेत की जिथे खरोखर फॅसिलिटी मॅनेजमेंट घ्या किंवा ज्यांना जसं आता आजकाल ट्रेंड निघाला युट्यूबर किंवा फायनान्स स्किल्स बेसिकली, तर त्यासाठी कुठली डिग्रीची गरज नाही. प्रॅक्टिकल तुम्ही तुम्हाला पुढे तुम्ही आजकाल AIचा उपयोग करून पण तुम्ही स्वतःला ग्रूम करू शकता. तुम्हाला काही डिग्रीची गरज नाही. त्यासाठी तुम्हाला एक इनिशियल अनुभवाची गरज आहे. तो तुम्ही कुठेही घेऊ शकता, मेजरली छोट्यापासून सुरुवात करून. पण माझ्या मते जर तुम्हाला 18व्या वर्षापर्यंत स्वतःला ओळखता येत नाही किंवा पालकांची मदत घेऊन मुलांनी स्वतःचं नाही ठरवलं, इट्स डेंजर होते. कारण 18 ते 22 एज असं आहे की जे तर तुम्ही ऍटलिस्ट हुशार नसाल तर फोकस पाहिजे की तुम्हाला काय करायचंय. जरुरी नाही तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात सक्सेस मिळेल किंवा फेल्युअर असाल. जे पण येईल त्या हिशोबाने तुम्हाला मोल्ड करता येईल. आणि ठीक आहे, म्हणजे जरुरी नाही की जे क्षेत्र निवडलंय त्यामध्ये तुम्ही सक्सेस व्हाल. तुम्हाला नाही वाटलं, उद्या तुमचा इंटरेस्ट चेंज झाला, यू कॅन चेंज द पाथ. कारण कधीच काही परमनंट नसतं. बरोबर. त्यामुळं शिक्षण एक माध्यम झालं पण मॅच्युरिटीसाठी. पण नाही, शिक्षणाबद्दल बोलायचं की गव्हर्नमेंटचं खूप दुर्लक्ष होतंय एज्युकेशन सिस्टीमकडे. ज्या प्रकारे चाललंय सध्या की एका स्कूलमध्ये 3-3, 4-4 हजार स्टुडंट, हे कुठेतरी एक लिमिट असायला पाहिजे की एवढ्या पुढे तुम्ही घ्यायला नको. आणि चांगले टीचर, त्यांच्या चांगल्या सॅलरीज, ह्या सगळ्या गोष्टींकडे गव्हर्नमेंट लक्ष द्यायला पाहिजे. नाही, ते क्राऊड एखाद्या स्कूलमध्ये खूप क्राऊड जास्त होत आहे, ते सगळीकडेच आहे ना. विषय कसा झाला त्याच्यावरती उपाय आहे की स्कूल वाढवायला पाहिजे. नाही, दॅट इज ट्रू. ऍक्च्युली तेच होतं आपल्या इथलं पॉलिटिकल सिस्टम. हे कुठेच आपण म्हणजे आपण त्याबद्दल काहीच कमेंट करू शकत नाही. एवढं ते मी म्हणेल की वर्स्ट आहे. पण मी म्हणेल की त्याला दोष देऊन आपली परिस्थिती सुधारणार नाही. आपल्याला यातून मार्ग काढावा लागेल. कसा मार्ग काढू शकतो की आई वडिलांपैकी कुणीतरी दररोज ऍटलिस्ट 1 तास 1.5 तास जेवढा वेळ मिळेल, राईट, अल्टरनेटिव्ह डे, किंवा आजी आजोबा असेल तर वेल अँड गुड, ते पण मदत करू शकतात. तर सगळ्यांनी मिळून हा एक हे आहे की पुढच्या पिढीला घडवलं पाहिजे. तर त्यासाठी मदत ही पाहिजेच पाहिजे. फक्त शाळांना वगैरे आपण दोष देऊन उपयोग नाही. शाळा ह्या फी घेणार कारण दॅट इज अ बिझनेस माइंडसेट. ते कधीच तुम्हाला चांगले शिक्षण किंवा काय देतील, पण ते 1 ते 2% मुलांनाच फायदा होईल. तर आपण आपल्या मुलांना जर तुम्ही पर्सनल संगोपन नाही केलं पर्सनल लेवलला, तर डेफिनेटली तुमचा मुलगा जरी चांगल्या शाळेत असेल जिथे 4 लाख रुपये फी आहे किंवा 5 लाख फी आहे, तरी पण उद्या त्याचं आहे. म्हणून ऍज अ पालकांनी किंवा ऍज अ फॅमिलीने मी म्हणेल प्रत्येकाच्या घरामध्ये आजी आजोबा असलेच पाहिजेत. कारण त्याचा उपयोग असा होतो की तुमच्या पुढच्या पिढीने काय स्ट्रगल केलंय. कारण लाईफ स्किल, मी जसं म्हटलंय ना, लाईफ स्किल इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही चांगले दिवस दाखवताय, पण ते दिवस बघण्या अगोदर मागच्या पिढीने ज्या खस्ता खाल्ल्या त्या पुढच्या पिढीला कळायला पाहिजेत. नाही बॉस, तुम्हाला त्यांनी म्हणजे आजी आजोबा असे होते, त्यांच्यासाठी एक गोष्ट मिळवण्यासाठी किती स्ट्रगल केलं. बरोबर.
ह्याचा फायदा पुढच्या पिढीला होऊ शकतो. तर डेफिनेटली सगळ्या म्हणजे ॲज अ युनिट तुम्ही पुढच्या पिढीला घडवू शकता फक्त. आणि मुलं सगळी चांगलीच असतात असं मी कुणालाच म्हणणार नाही की कुठलाच मुलगामध्ये काही प्रॉब्लेम असतो. जे पण मुलं होतात राईट रिॲक्शन देतात ते मोठ्यांकडे बघून देतात. जसं तुम्ही घरी वाचनाची आवड असेल तर मुलांना वाचनाची आवड लागते. तुम्ही जर मोबाईल बघितला तर मुलं मोबाईल बघणार. एक्झॅक्टली. जसं तुम्ही टीव्ही बघत बसला तर मुलं पण टीव्ही बघत बसणार. मुलांना पण तेच पाहिजे ना. आणि ते कसं आहे पहिल्याच दिवशी मुलं लगेच टीव्ही लावत नाही. आई बघते, पप्पा बघतात, मग मी पण बघणार. इट्स फॉल्ट. म्हणजे यात काय वेगळं नाहीये. इंजिनिअरिंग कडे कसे काय आले? ऍक्च्युली तेच माझं म्हणजे बेसिकली 10वी पासून मी काही एवढा हुशार नव्हतो. बेसिकली मला 10वीला जेमतेम 70% होते, 70 ते 75% होते. पण बेसिकली आमच्या वेळेस भरपूर म्हणजे अभ्यासक्रम सारखा चेंज व्हायचा. अशा शेवटच्या 75% चांगले असायचे, चांगल्या स्कोअर मध्ये गिनल्या जायचं. म्हणजे आय वॉज नॉट सो हॅपी. माझ्याकडून अपेक्षा भरपूर आहेत. पण विषय हा होता की त्यावेळेस खरोखर मार्कांना भरपूर इम्पॉर्टन्स असायचे. तुम्हाला चांगल्या कॉलेजला वगैरे मेरिट बेसवरती लागायचे. नंतर गव्हर्नमेंटने मार्क काढून ग्रेड बेस आणले बेसिकली. नंतर त्या एंट्रन्स एक्झाम्स वगैरे आल्या. पण मी त्या बॅचचा नव्हतो, अगोदरचा बॅचचा होता. बेसिकली माझा स्पेशल इंटरेस्ट होता कॉमर्सकडे. कारण आय वॉज नोन फॉर कॉमर्स. कारण घरी जाणं त्या टाईपचं वातावरण होतं. पण एक दुसऱ्यांच्या घरामध्ये ते कल्चर होतं. किंवा मी ज्या वस्तीत राहायचो म्हणजे आम्ही कुर्ल्यामध्ये, तिथे जास्त करून हे फॅड जास्त होतं. इंजिनिअरिंग किंवा मेडिकल किंवा काय. मेडिकलचा तर म्हणजे मी लिटरली सांगतो 12वीला बायोलॉजीचा पेपर दुरून दुरून संबंध नव्हता. मी लिहिला होता 20 मार्काचा. म्हणजे मी बोलायला नाही पाहिजे. आणि मार्क मिळाले होते 35. तर काय मॅजिक झालं असेल माहित नाही. पण कदाचित मेहनत एवढी केली होती की नाही ह्याला नापास करायचंच नाही. तर ते 35 मार्क. पण मी म्हणेल हे ऍक्च्युली पुढच्या पिढीने शिकण्यासारखं नाही. जे तुमचा इंटरेस्ट असेल त्यामध्ये करिअर केलं पाहिजे. मी इंजिनिअरिंगला कसा आलो की माझा स्पेशल इंटरेस्ट नंतर बिल्ड झाला. पण बेसिकली घरून असा फोकस होता की नाही तुम्हाला हे क्षेत्र निवडायचं. आणि त्यावेळेचं परिस्थितीच तशी होती. कारण त्या लोकांनी ज्या खस्ता खाल्ल्या होत्या त्यांना असं वाटायचं पुढच्या पिढीकडून अपेक्षा जास्त असायच्या. आता एवढी मॅच्युरिटी वाढली आहे जनरेशनमध्ये की ते पुढच्या पिढीकडे काही अपेक्षाच ठेवत नाही. पण मी म्हणेल की अपेक्षा असल्यामुळे तुम्ही फोकस राहता. आणि ठीक आहे तुमच्या इच्छेविरुद्ध कधी कधी निर्णय होतात. पण त्याच्यात काही वाईट नसतं. तुमचं होतं ते चांगलंच होतं. तर माझ्यामध्ये मला वाटतं की आता त्यांनी जे सांगितलं ते माझ्यासाठी चांगलंच आहे, भल्यासाठीच होतं. आणि त्यानंतर मी माझा इंजिनिअरिंगचा 12वी नंतर मी ऍडमिशनला गेलो होतो. आणि त्यात पण बेसिकली माझ्या वेळेस मेरिट एवढं हाय गेलेलं. मला मार्क्स ओके होते. PCM मध्ये 82% होते. तर बेसिकली आमच्या वेळेस सीट सगळ्या फुल झाल्या होत्या. तर मेनली मला लकीली म्हणू शकतो नवीन कॉलेज एक रत्नागिरीला ओपन झालं होतं. तिथे मला ऍडमिशन मिळालं होतं मेकॅनिकलला. आणि मग तिथून माझं ऍडमिशनचं झालं होतं. मग ते आई वडिलांचं एक पुश की नाही तू कर शिक काहीतरी वेगळं. नाही तर माझं तिथे पण BSc किंवा मुंबईतच राहायचं. पण एक ह्यातून मला काय वाटतं माहितीये का, जेव्हा तुम्ही तुमचं घर सोडता ना सुरुवातीचं तुमचं पॅनिक सिच्युएशन मध्ये राहता. पण तुम्ही जेव्हा इंडिपेंडंट राहता घराच्या व्यतिरिक्त तेव्हा तुम्हाला शिकायला भरपूर वाटतं. आणि मी अजूनही सांगेल विषय किंवा काय तुम्ही कधीही शिकू शकता. पण लाईफमध्ये जे बेसिक स्किल्स आहेत जसं जेवण बनवणे किंवा इंडिपेंडंट राहणे, डिसिजन घेणे, फायनान्स मॅनेज करणे, हे जेवढं तुम्ही तुमच्या लाईफमध्ये लवकर शिकता तेवढं तुम्ही पटकन ग्रो. आजकाल मुलं शिकली की झोमॅटो करणे, स्विगी करणे फास्ट शिकले. ऍक्च्युली ते पण कसं माहितीये का, त्यामध्ये पण चॅलेंजेस काय, व्हॅल्यू असं नाही. ऍक्च्युली ते तुम्ही मोबाईलवरून करता. जेव्हा तुमच्याकडे 4 रुपये फिजिकली येतात आणि तुम्हाला सांगितलं आता ह्या 10 रुपयात तुम्हाला काहीतरी जगायचंय, महिनाभर मॅनेज करायचं, दॅट इज रिअली स्ट्रगल. की आपल्याला 10 दिवस काढायचे आणि 10च रुपये ठेवायचे. बरोबर. आणि अजूनही मी करतो. आता मी बाहेर आहे तर मी माझं फायनान्स मॅनेज करतो की नाही आपल्याला 100 रुपयाचेच दिवस काढायचे. त्यातून होतं कसं आहे, एक तर बचत होते, सेकंड थिंग तुम्हाला एक शिस्त लागते की कसं फायनान्स मॅनेज करायचं. आणि आपल्याकडे बघून पुढची पिढी शिकते. याचा अर्थ असं नाही की एकदमच तुम्ही कसंही राहिलं पाहिजे. स्पेंडिंग ही व्हायलाच पाहिजे. पण जेवढी तुमची गरज असेल तेवढी ठीक आहे, अति स्पेंडिंग नाही. पण ही शिस्त ही घरातून लागली जाते. तर तुमचे घरामध्ये शिस्त असेल, तुम्ही महिना टू महिना खर्च ऍक्च्युली कसं का आहे हे ह्याचा बघायचा दृष्टिकोन असा आहे की
आता तुमचे दिवस चांगले आहेत, पण उद्या पुढच्या पिढीचे माहित नाही ना, तर तुम्ही पुढच्या पिढीला एक फायनान्शियल लिटरेसी पण देऊन जाता. बरोबर. तर हे सगळ्यात महत्वाचे स्किल्स आहेत, तुम्ही स्किल्स म्हणून घ्या. उद्या त्यांच्या करिअरमध्ये किंवा लाईफमध्ये एखादा बॅड पॅच आला तर दे कॅन सर्वाइव्ह थ्रू दिस टेक्निक. तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट स्किल इन एव्हरीवन्स. ॲज अ पॅरेंटिंग मी म्हणेल की आमच्या आई वडिलांनी ते शिकवलं. एक डायरी ठेवायचे, दिवसाचा खर्च लिहून काढायचे. आणि ते मग मी जेव्हा बाहेर गेलो तर डेफिनेटली की पैसे एवढे नसायचे तेव्हा, त्यावेळेस पैसे म्हणजे मला ऍडमिशन मिळालं हीच मोठी गोष्ट होती. म्हणजे मी तर ते इमॅजिनच केलं नव्हतं. पण त्यांची एक ॲम्बिशियस होतं की नाही चांगलं काहीतरी करायचं, एवढे ते कष्ट करायचे की नाही आपल्या मुलांना करायचं. तर हे शिकण्यासारखं आहे बेसिकली. पहिला जॉब कसा लागला? पहिला जॉब ऍक्च्युली मी इंजिनिअरिंग 2003 ला पास आउट झालो होतो. तर पहिला जॉब हा ऍक्च्युली मी जेव्हा पास आउट झालो होतो बेसिकली माझं ऍडमिशन मेकॅनिकल मध्ये आलं होतं. पण मला कॉलेजने ती पण स्टोरी मोठी आहे. माझं पहिलं वर्ष थोडं धोकादायक गेलं होतं. तर विषय थोडे जास्तच गेले होते. पण मी स्वतःला थोडंसं कंट्रोल करून ते सोडवले होते. तर कॉलेजने रिवॉर्ड्स म्हणून मला कम्प्युटर ब्रांचला दिली होती. पण ते रिवॉर्ड्स नव्हतं, ते त्यांचा बेनिफिट होते ऍक्च्युली. पण त्यांच्या बेनिफिटमध्ये माझा पण नंतर बेनिफिट झाला असं मला वाटलं. तुमचं मेकॅनिकलचं जे सीट होतं त्यांनी ते दुसऱ्याला मला कम्प्युटरला सेकंड इयरला दिलं ऍक्च्युली. तर मेकॅनिकल डिमांड जास्त होती. पण घरून कोणालाच गायडन्स माहित नाही काय ते. कारण मी पहिला ग्रॅज्युएट होणारा ग्रॅज्युएट आहे. सगळे 10वी 12वी असेच होते ऍक्च्युली. त्यामुळे मी न कुणाला कन्सल्ट करता म्हणजे मी घरी पण सांगितलं नव्हतं लिटरली कम्प्युटरला मिळालेलं आहे एखादा. तर तो माझा ऍक्च्युली चुकीचा डिसिजन होता की घरी सांगायला पाहिजे. पण घरचे पण म्हणाले असतील की तुला जे वाटतं तेच कर. त्यामुळे एवढं असं काही नव्हतं. पण नंतर जेव्हा मी पासआउट झालो त्यावेळेस मला कळायला लागलं की आपला चुकीचा डिसिजन झाला होता. कारण जे मेकॅनिकल वाले होते त्यांना बऱ्यापैकी चांगले जॉब 1-2 महिन्यात लागले होते. आणि कम्प्युटरवाल्यांना जे चांगले मार्क्स होते त्यांना बेसिकली ज्यांनी प्लॅनिंग केलं होतं 3-4 वर्षापासून त्यांनी ते GRE वगैरे देऊन बऱ्यापैकी बाहेर गेलो होतं. आता माझं तर बाहेर पुढे शिकण्याचा विषयच येत नव्हता कारण सपोर्टच नव्हता तेवढा. तर विषय कसा होता की जॉब लागणं हे महत्वाचं होतं. तर घरून थोडा स्ट्रेसफुल होतं त्यावेळेस. ऍक्च्युली 1-2 Y2K वगैरे इश्यूज असल्यामुळे मार्केटवर तो बूम नव्हता. तर जे ऑलरेडी वेगवेगळे लिगसी ऍप्लिकेशन्स होते आमच्या वेळेस मेन फ्रेम मेनली कोबोल परत फॉक्स प्रो व्हिज्युअल बेसिक नुकतंच आलं होतं. तर त्या टाईपमध्ये मायक्रोसॉफ्टचे वगैरे विंडोज ऑपरेटिंग सिस्टम वगैरे नुकतंच मार्केटमध्ये आले होते. पण कम्प्युटर इज जस्ट ग्रोईंग. 2003 बरोबर काहीच नव्हतं. तर बेसिकली आम्हाला त्यावेळेस जस्ट कॉलेजमध्ये पण शिक्षक नसल्यामुळे एवढं फार असं काही टेक्नॉलॉजी बद्दल किंवा कम्प्युटर हा आम्हाला लॅबमध्ये एकच कम्प्युटर असायचा आणि आम्ही टोटल मुलं 60. ओके, वरून बाकीच्या ब्रांचेसला पण तोच कम्प्युटर. म्हणजे आम्हाला काही करायचं झालं तर तो कम्प्युटर. लिटरली तोंडी परीक्षा जेव्हा असायची वायवाला प्रॅक्टिकल दाखवायचं, लिटरली वी वेअर जस्ट प्रिंट आउट आणि तशी वायवा दिलेल्या आहेत. काय कॉलेजमध्ये लिटरली ते प्रॅक्टिकली करून घेतात त्यानंतरच ते वायवा पास होतं. म्हणजे आय एम सेइंग ना, म्हणजे आम्ही सगळे थिओरॉटिकल कम्प्युटर इंजिनियर आहोत, प्रॅक्टिकली आम्ही शून्य होतो. आणि दॅट इज अ वन ऑफ द फ्लॉज की आम्हाला पटकन प्लेस नाही होऊ शकतो. नाहीतर आमच्या कॉलेजमधले मुलं आत्ता सगळेजण चांगल्या ठिकाणी वेल सेटल्ड आहेत. कदाचित एक्सपिरियन्स नंतर आले असते, पण ते जर त्यांना ते वातावरण किंवा एन्व्हायरमेंट पहिलंच मिळालं असतं तर डेफिनेटली मी पण कदाचित म्हणजे चांगल्या ठिकाणी पटकन लागता आला. पहिला जॉब लवकर लागला का? नाही, माझा पहिला जॉब IT मध्ये प्रॉपरली सुरुवातीचा फेज माझा हा थोडा मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, म्हणजे एक एमको म्हणून कंपनी होती 2003 ला जेव्हा मी पास आउट झालो तेव्हा कॉन्ट्रॅक्टिंग म्हणून 2000 रुपये सॅलरीवरती. ते पण त्यांच्या आभार की मी एक कोर्स केला होता छोटा त्यांच्याकडे स्काडाचा, PLC स्काडा म्हटलं, त्याला भरपूर डिमांड होते त्यावेळेस. तर तो मग त्यातून त्यांनी मला सांगितलं की तुला सॉफ्टवेअरमध्ये एक आमच्याकडं VB वरती रिक्वायरमेंट आहे तर तुला प्रोग्रामिंग वगैरे करावं लागेल. तर मी म्हटलं ठीक आहे. मग त्यावेळेस मला कोड बघायला भेटला सगळं, म्हणजे थोडंसं मी स्ट्रगल केलं आणि मग त्यातून ते सुरुवात झाली. पण विषय कसा होता, ते कॉन्ट्रॅक्टिंग रोल होता संपला आणि तो 3-4 महिने मी गेलो पण शिकायला भेटला.
मग त्याच्यानंतर माझं परत घरी थोडंसं ड्युरेशन झालं. मग मी एक सिडॅक म्हणून एक्झाम असते त्यामध्ये केलं होतं, पण सिडॅकची फी त्यावेळेस पण जास्त होती, त्यामुळे मला काय एवढं जमलं नाही ते क्रॅक करणं आणि ऍडमिशन मिळणं. मग मी नंतर एक कॉल सेंटरमध्ये इंग्लिश, त्यावेळेस कॉल सेंटरचं बूम जास्त होतं. 2003-4 कॉल सेंटरचा खूप मोठा टाइम होता. पण माझा प्रॉब्लेम होता की इंग्लिश माझं एकदम बेकार होतं. स्टील म्हणजे थोडं स्ट्रगल आहेच कम्युनिकेशनचं, पण त्यावेळेस एकदमच ऍक्च्युली इंजिनिअरिंग मध्ये पण सगळे मराठी शिक्षक, तर मराठीतच बोलायचं, म्हणजे कधी असा इंग्लिशचा आणि आमचा दुरान्वय संबंधच नाही आला. तर मला कळायला लागलं की आपल्याला बीपीओ मध्ये वगैरे लागणार नाही. पण त्यावेळेस झालं कसं, मी जेव्हा इंटरव्ह्यूला जायचो तेव्हा मग एक टेक्निकल हेड होता, त्याने मला बोलवलं. तो बोलतो की आमच्याकडे अशी अशी रिक्वायरमेंट आहे, आर यू इंटरेस्टेड ऑर नॉट. त्यावेळेस टाइम्स मध्ये असेंट म्हणून एक यायचं, तिथून भरभरून मी अप्लाय करायचो. आणि बऱ्यापैकी इन्फोसिसच्या वगैरे पण इंटरव्ह्यूज दिल्या होत्या, पण अनफॉर्च्युनेटली त्यांचे ते शकुंतला देवी वगैरे, म्हणजे भरपूर काय काय क्रायटेरियाज असायचे त्यांचे. मग ते फिल्टर होता होता शेवटच्या राऊंड पर्यंत आम्ही बाहेर पडायचो. तर पण मला तर कॉल सेंटरमध्ये पहिला जॉब लागला. हे म्हणजे ते पण हार्डवेअर इंजिनियर म्हणून. त्यांचे कम्प्युटर मध्ये काय दुरुस्ती करणे किंवा त्यांचे हेडफोन खराब झाले तर ते वायरी दुरुस्त करणे, असा जॉब. मग तो नाईट शिफ्ट होता. मग मी करायचो, आवडीने करायचो. मग माझं लक्ष त्यात नव्हतं, ते जे सॉफ्टवेअर यूज करतात ते मी बघत बसायचो. मग ते थोडंसं मला त्याबद्दल वाटायला, अरे डेटा कुठून येतोय, मग काय आर्किटेक्चर असेल. माझा दिवस सकाळी मी तो अभ्यास करायचो, अरे हे कसं असेल. मग त्याबरोबर एक त्या सॉफ्टवेअरला सपोर्ट करणारी एक टीम होती युएसची, ती इंडियामध्ये बसत होती. मग मी त्या डायलर म्हणून सॉफ्टवेअरचं नाव होतं डायलर, त्यामधून ऍप्लिकेशन थ्रू डायल करायचं. तर त्याच्यामध्ये सर्व्हर्स जे ऍक्च्युली आपल्या मोबाईलमध्ये त्यावेळेस एक PCS सर्व्हर्स असायचे, कम्युनिकेशन सर्व्हर, तर ते EPBX वगैरे. तर त्याच्याबरोबर आम्ही ते ऍप्लिकेशनचा इंटरफेस कसा होतो, तर ते टेक्निकल आर्किटेक्चर त्यावेळेस शिकायला मिळालं. मग तो जो सपोर्ट टीमवाले होते ते थोडे मदत करायचे. मग मी तो थोडा अनुभव रंगवला आणि थोडं स्वतःला ग्रूम केलं एका टेक्नॉलॉजीमध्ये. आणि मग मला कॉल सेंटरमध्ये दुसऱ्या एका ॲज अ सॉफ्टवेअरमध्ये जॉब लागला. आणि त्या अनुभवावरती अजून मग पुण्यामध्ये कॅनवे म्हणून कंपनी होती, तर त्यांच्या इथे एक HSBC क्लायंटसाठी त्यांचं सॉफ्टवेअर एक डेव्हलप करायचं होतं त्यांच्या कॉल सेंटरसाठी. तर तो माझा पहिला ब्रेक हा म्हणजे डेव्हलपर म्हणून तो ब्रेक. तो ॲज अ टेक्निकल मध्ये प्रॉपर डेव्हलपमेंट सॉफ्टवेअर कोर याच्यामध्ये ज्याच्यामध्ये आवड होती. तर तिथून माझं करिअर पुण्यामध्ये सुरू झालं. मग नंतर सुरुवातीच्या काळात टेलिकॉम, नंतर फायनान्स, वेगवेगळ्या बँका, आणि नंतर 2012 मध्ये मी ट्रेडिंग मध्ये, आज तागात मी ट्रेडिंग मध्ये आलो. त्यामध्ये पण एक होतं की मी जेव्हा जॉब स्विच केले, राईट, सुरुवातीचे डिसिजन थोडे चुकले, म्हणजे ते पण लर्निंग होतं की त्यामध्ये पण कसं होतं की जेव्हा मी काम करायचो, कम्युनिकेशन व्यवस्थित नसल्यामुळे बेसिकली जी तुमची वरच्यांशी हे पाहिजे ते माझं कुठेच इस्टॅब्लिश नाही झालं. चॅनल फ्रिक्वेन्सी मॅच नाही झाली. फ्रिक्वेन्सी म्हणण्यापेक्षा बेसिकली मी जे बघतो ना आता, किंवा कम्युनिकेशन गॅप किंवा जी लिडरशिप लेवलला तुमची विजिबिलिटी पाहिजे ती मला कधीच इस्टॅब्लिश करता आली नाही. तेच माझे कलिग्स लोकांची होत होती, राईट. तर ते नेहमीच, आणि दुसरी म्हणजे आमचं त्यावेळची लेवलच ग्राउंड लेवल असल्यामुळे कदाचित वरचे लोक पण एवढे विजिबिलिटी नाही, कारण मिडल लेअर असल्यामुळे तेवढं हे पोचलं नाही. त्यामुळे जॉब स्विच शिवाय पर्याय नव्हता. तर ते मला कळालं. मग मला ते करता करता एके वेळेस मला अशी अपॉर्च्युनिटी मिळाली की ट्रेडिंगवरती काम करायला मिळालं. म्हणजे जे मी करतो, एनर्जी ट्रेडिंग, रिस्क मॅनेजमेंट. मग ह्या सॉफ्टवेअरमध्ये ट्रेडिंग, रिस्क मॅनेजमेंट किंवा कमोडिटीज ट्रेडिंग, CTRM, इट्स अ डोमेन. पण बेसिकली ह्या डोमेनमध्ये तुम्हाला ट्रेडिंग रिलेटेड जे डेटा असतो किंवा सॉफ्ट ऍप्लिकेशन असतं, तर त्यामध्ये तुम्हाला शिकायला भरपूर भेटतं. आणि डेटा क्रिटिकल असल्यामुळे डेफिनेटली युअर अनालिटिकल स्किल्स आणि ट्रबल शूटिंग स्किल्स किंवा डेव्हलपमेंट स्किल्स इज व्हेरी, मीन्स यू विल ग्रो इन दॅट एरिया मेनली. तर मला ती अपॉर्च्युनिटी 2012 पासून भेटली. आणि ह्या डोमेनमध्ये तुम्हाला युजर्स म्हणा किंवा बिझनेसशी म्हणा, बेसिकली फोकसली यू हॅव टू इंटरॅक्टेड. तर माझं कम्युनिकेशन पण त्यामुळे वाढायला लागलं. आणि एक कॉम्प्लेक्स ऍप्लिकेशन स्ट्रक्चर असल्यामुळे डेफिनेटली तुमचं लर्निंग आणि ग्रोथ फोकस वाढलं बेसिकली.
तर मला ह्या डोमेनमध्ये डेफिनेटली इट ग्रोज मी लॉट. लर्निंग अजूनही आहे आणि अजूनही बेसिकली वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी येत आहेत, तर आय हॅव टू लर्न लॉट. तर इट्स अ लॉंग जर्नी. आता तुम्ही कमोडिटी मध्ये करताय. हा, ट्रेडिंग, हा, एनर्जी. Energy. आता जसं इलेक्ट्रिसिटी इज वन ऑफ द कमोडिटी, राईट, वेअर वी कॅन buy or sell the electricity hourly basis, right, or a half hourly basis. तर US मार्केटमध्ये बेसिकली आपल्याकडे कसं MSCB आहे, गव्हर्नमेंट आहे, तर बरोबर. बाहेरच्या देशांमध्ये बेसिकली इट्स ऑपरेटर्स प्लेस आहे. तर ते ऑपरेटर काय करतात, इलेक्ट्रिसिटी बाय करतात. MSCB हा, जे बरोबर. पॉवर जनरेशन बरोबर, आहे, हा, हा. जसं रिलायन्स आहे, रिलायन्स कडून बाय करायची पॉवर, आणि मग आपल्यासारख्या रेसिडेन्शियलला किंवा कमर्शियलला झोनला दे विल सप्लाय थ्रू दिस वन. मग ते प्रत्येक लेवलला ट्रेड्स होतात आणि ते ट्रेड्स असे असतात की पुढच्या 10 वर्षापाचे ट्रेड्स असतात. मग त्या लेवलचे ट्रेड्स तुम्हाला मॅनेज करावे लागतात वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्ट थ्रू. डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट, जसं फ्युचर आहे, ऑप्शन्स आहे, किंवा फिजिकल फॉरवर्ड OTC ट्रेड्स आहेत, ज्याच्यामध्ये तुमची प्राइस निगोशिएट होते सुरुवातीलाच फ्युचर प्राइसमध्ये, म्हणजे जेणेकरून प्राइसचा फ्लक्च्युएशन, तुमची रिस्क मिनिमाइज होते. त्यामुळे हे रिस्क मॅनेजमेंट आहे. तर दिस इज व्हेरी कॉम्प्लेक्स सॉफ्टवेअर. तर इट्स म्हणजे तुमचं एक स्किल सेट डेव्हलप होतो हे तुम्ही शिकला तर मी म्हणेल असे डिफरंट वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत मार्केटमध्ये. आपण म्हणतो ना, आजकालची जी मुलं आहेत, राईट, बाहेर पडणारे, त्यांचा एकच फोकस राहतो की टेक्नॉलॉजी फोकस. आय वुड सजेस्ट की यू शुड बी फ्लेक्झिबल फॉर लर्निंग फॉर इनिशियल फेज. ओके. जसं तुम्ही एक स्पेसिफिक प्रोडक्ट कंपनीत जाता, तुम्हाला एक अनुभव येतो, त्यानंतर तुम्ही डिसाईड करू शकता की नाही, मला ह्यामध्ये करिअर करायचं. कारण मी म्हणेल कॉलेजमधून पासआउट झाल्यानंतर पण तुम्ही 3 ते 4 वर्ष तुम्ही फ्रेशरच असता. जस्ट यू आर इंटरॅक्टिंग विथ वर्ल्ड. तुमचं कम्युनिकेशन, तुमचे सॉफ्ट स्किल्स, हा एरिया तुम्ही इम्प्रूव्ह करत असता. त्यामुळे मुलांनी थोडं फ्लेक्झिबल राहिलं पाहिजे. तुम्ही एकच फोकस नाही केलं पाहिजे किंवा कोण सांगते म्हणून तिथेच राहिलं नाही पाहिजे. युअर अप्रोच शुड बी लर्निंग फेज, राईट. तर तुम्ही तुमच्या करिअरला शेप देऊ शकता. आणि त्यातून मेन म्हणजे तुमचा इंटरेस्ट कशात आहे हे तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. तुमचा इंटरेस्ट जर नसेल तर यू विल नॉट ग्रो. तुम्ही म्हणजे जस्ट एक अर्निंग म्हणून काम करताय, पण तुम्हाला ग्रोथ पाथ मिळत नाही पटकन. मी म्हणेल की प्रत्येक क्षेत्रात हे आहे, डिमांड आहे. जसं हेल्थकेअर घ्या, हेल्थकेअरमध्ये एवढे आजकाल टेक्नॉलॉजी येत आहेत किंवा इन्स्ट्रुमेंट आहेत, ते डायग्नोसिस करतात, राईट. तर त्याला पण व्हॅल्यू आहे. तसं बँकेत घ्या, कॅपिटल मार्केट, राईट, ज्याच्यामध्ये रेव्हेन्यू वाढतच असतो. इट्स अ व्हेरी निश डोमेन. ॲम्पल ऑफ ऍप्लिकेशन्स आहेत, भरपूर कंपन्या आहेत. जसं सनगार्ड आमच्या वेळेस कंपनी होती, ती FIS आहे आता. भरपूर कंपन्या आहेत की जे तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी देतात की कॅपिटल मार्केटमध्ये तुम्ही नवीन टूल्स कसे शिकू शकता. बरोबर. तुमचे वेगवेगळे आत्ताच्या टेक्नॉलॉजीज आहेत, AI, AWS किंवा Azure, ते तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. तुमचे वेगवेगळे लँग्वेजेस आहेत डेव्हलप करण्यासाठी, कस्टमायझेशनसाठी, ते तुम्ही यूज करू शकता. तर टेक्निकल स्किल एक झालं आणि हॉरिझॉन्टल स्किल एक झालं, ठीक आहे. सॉरी, व्हर्टिकल स्किल एक झालं. व्हर्टिकल म्हणजे मी म्हणेल की तुमचं एक स्पेसिफिक डोमेन पाहिजे तुमच्या याच्या करिअरमध्ये सुरुवातीपासून. त्यामध्ये तुम्ही एक्सपर्टीज व्हायला पाहिजे. तुम्हाला एकदा बिझनेसमध्ये कुठल्याही एक्सपर्टीज यायला लागली, देन यू विल ग्रो. मग पॅकेज तर ते मागे येणारच आहे. त्यात काय, कुठल्याही क्षेत्रात असू दे. मी म्हणणार की तू एक स्पेसिफिक क्षेत्रात, म्हणजे माझ्या क्षेत्रात पॅकेज आहे असं नाही. तुम्हाला फक्त तिथे ॲज अ SME म्हणून, SME म्हणजे सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट म्हणून तुम्हाला ओळखलं गेलं पाहिजे. डेफिनेटली. म्हणजे SAP घ्या, SAP घ्या, किंवा तुमचं ERP सिस्टम घ्या, किंवा कॅपिटल मार्केट घ्या, किंवा हेल्थ केअर घ्या, किंवा टेलिकॉम घ्या. सगळे क्षेत्र गरजेचे आहेत ना. कुठलं क्षेत्र असं आहे की जे गरजेचं नाही. इव्हन आता रिअल इस्टेटमध्ये पण वेगवेगळे टेक्नॉलॉजीज येत आहेत, ज्याच्यामधून तुम्हाला रिसर्च करून तुम्हाला करता. किंवा पेट्रोलियम घ्या, एनर्जी घ्या, त्यामध्ये पण तुम्हाला बऱ्यापैकी चांगले पॅकेजेस येतात. आणि ह्यासाठी काय स्पेशल टॅलेंटची किंवा IITची गरज नाहीये. म्हणजे फक्त तुम्हाला 10वी-12वी पासून फोकस राहण्याची गरज आहे आणि डिसिजन घेण्याची गरज आहे. आपल्या मुलांना काय होतं की जेव्हा डिसिजन घेण्याची वेळ येते तेव्हा ते भरपूर जणांचं ऐकतात आणि जरी मनाला वाटतं ते घेत नाही डिसिजन, आणि मग तिथे अडकतात.